बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातल्या राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आत्महत्या केल्याची घटना दिनांक 13 मार्च 2025 रोजी सकाळी समोर आली। आपल्या शेतात विषारी औषध घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं। जिल्ह्यातल्या अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं म्हणून अनेक दिवसांपासून ते लढत होते। गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी 10 दिवस अन्नत्याग आंदोलनही यासाठी केलं होतं। मात्र तरीही शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतासाठी पाणी मिळत नसल्यानं आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी आत्महत्येपूर्वी एका 4 पानी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं आहे। त्यांच्या आत्महत्येने होळीच्या सणाच्या दिवशी त्यांच्या कुटुंबावर आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली। मात्र या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं आहे, त्यांच्या मागण्या काय होत्या, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। कैलास नागरे यांच्या मृतदेहाजवळ त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी किती गरजेचं आहे आणि ते नाही मिळालं तर शेतकऱ्यांची अवस्था काय होते याबाबत लिहिलं आहे। त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे की आमच्या पंचक्रोशीत पाणी आलं तर शेतकरी भरकटणार नाही। माझ्या परिसरातील शेतकरी खूप प्रयोगशील आहेत। आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, पण फक्त शेताला पाणी नाही। त्यामुळे आमच्याकडील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होत नाही, समतोल बिघडतो, म्हणून तो कर्जबाजारी होतो आणि वैफल्यग्रस्त होऊन नैराश्याच्या गर्तेत जातो। त्याला अस्थिर जीवन जगणं असह्य होतं। तो एवढा वैफल्यग्रस्त होतो की त्याच्या स्वतःच्या मुक्तीशिवाय दुसरा मार्ग त्याला दिसत नाही। असा शेतीसाठी कोणाचाच बळी जायला नको। शेतकरी शेती कसण्यासाठी बारमाही पाणी भेटले तर सर्व गाडा सुरळीत चालवतो, नाहीतर शेतकरी सैरभैर होऊन भटकतो, कर्जबाजारी होतो आणि मग चुकीच्या दिशेने वाटचाल करतो। माझ्या केळी आणि पपईच्या शेतात माझ्यावर अंत्यसंस्कार करा आणि राख आमच्या आनंदस्वामी धरणात टाका। मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचं पालकत्व स्वीकारावं। आमच्या शेतातील वाद समाजातील सर्व प्रतिष्ठित लोकांनी एकत्रित बसून तात्काळ मिटवावा, असं त्यांनी या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे। देऊळगाव तालुक्यातील शिवणी अरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून ते संघर्ष करत होते। सुरुवातीला डिसेंबर महिन्यात, त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारीमध्ये त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं उपोषण देखील झालं होतं। अंढेरा मंडळात दुष्काळग्रस्त सावट असून शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, म्हणून खडकपूर्णा प्रकल्पातून कालव्याद्वारे अंढेरा मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं अशी आर्त मागणी त्यांनी लावून धरली होती। त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिलं गेलं, मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने तेथील शेतकरी वर्गातून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला। यातूनच कैलास नागरे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबातून आणि गावकऱ्यांकडून होत आहे। या दरम्यान शिवणी अरमाळ येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावातील एका शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे। त्यांनी शासन आणि प्रशासन कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। शासनाची जी भूमिका कमकुवत यंत्रणा आहे, तिच्यामुळे काळ्या मातीचा धनी म्हणून प्रसिद्ध असलेला आणि पंचक्रोशीसाठी अहोरात्र झटणारा आमचा जीवलग मित्र आम्हाला सोडून गेला। पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मायबाप जलमय व्हावेत म्हणून आमच्या मित्रानं हा प्राणत्याग केला आहे। आम्ही त्याचं हे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असंही यावेळी गावकऱ्यांनी भावना व्यक्त केली। या आत्महत्येमुळे संपूर्ण जनमानसामध्ये हळहळ व्यक्त केला जात आहे। पाणी आणि शेतकरी हे कैलास नागरे यांचं स्वप्न आणि ध्येय होतं। त्यासाठी या मागणीचा पाठपुरावा करून ते सरकारकडून मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न यापुढे करण्याचा निर्धार गावातील शेतकरी व गावकऱ्यांनी व्यक्त केला। आम्ही अगदी आतापर्यंत खडकपूर्णा धरणावरून पाणी सोडलं आहे। ज्या भागात ते पाणी पोहोचलं त्या भागात अनेक लोकांनी उन्हाळी पिकही घेतली। कैलास नागरे यांच्या या निर्णयामागे काही वैयक्तिक कारणंही असू शकतात,
असा खुलासा असं स्पष्टीकरण प्रशासनातर्फे देण्यात आलं आहे आणि कैलास नागरे यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील प्रशासनाने नाकारला आहे. शेतातील पिकासाठी हक्काचे पाणी मागणाऱ्या कैलास नागरे या शेतकऱ्याने दिलेल्या प्राणाच्या आहुतीचे फळ देऊळगाव तालुक्यातील शिवणी, अरमाळ, अंढेरा, हंसरवाडी आदी गावातील शेतकऱ्यांना आता तरी मिळणार काय, हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर राज्य शासन व प्रशासनाकडून लवकरात लवकर मिळणं अपेक्षित आहे.